गोपाळपूरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांची 22 लाखांच्या विकासकामांची जाहीर घोषणा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोपाळपूर येथे अभिवादन कार्यक्रम श्रद्धा व उत्साहाने पार पडला। विठ्ठलराव लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लंगे पाटील यांनी सामाजिक विकासासाठी मोठी घोषणा करत गोपाळपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये तसेच चिलेखनवाडी बौद्ध विहार सुशोभीकरणासाठी 12 लाख रुपये असे म्हणून 22 लाख रुपयांच्या निधीची जाहीर घोषणा केली। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व पुष्पांजली देऊन अभिवादन करण्यात आले। हा कार्यक्रम आरपीआय नेते संजय बनसोडे यांच्या नेतृत्वात तसेच महायुतीचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील वाघमारे, आरपीआय माजी तालुका अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या संपन्न झाला। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजू भाऊ बनसोडे साहेब, आरपीआयचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ गायकवाड, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ वाघमारे, युवा नेते अमोल भाऊ मोरे, ज्येष्ठ नेते प्रभाकर खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते मार्क्स वाकडे, बाबा, प्रदीप रोकणे, शेरू भाऊ शेरे, शेरेताई, रंजनाताई मोरे, मंगल वाघमारे ताई, सरपंच कमलाबाई खंडागळे, सुप्रिया मनोहर शेरे, गंगाधर शेरे, सुनील शेरे, रमण चरमरे, मनोहर शेरे, प्रकाश सुखदान, गौतम शेरेसह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोबत आहे भीमसैनिक, काही भीमसैनिक तसेच आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस संजयजी बनसोडे। तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतीत आपलं काय म्हणत आहे? आमची युती भाजप शिवसेना महायुती बरोबर आहे। कारण शिवसेना आणि भाजपची पहिली युती होती, त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी हा पक्षाची युती झाल्यामुळे त्याचं नाव महायुती असं झालं आहे। कारण आम्हाला भाजप शिवसेना कधी विश्वासात घेत नाही। कारण नगरपंचायतच्या जे जागा दिल्या, काही ठोक ठिकाणी जागा दिल्या, कारण रिपब्लिकन पक्षाला कुठलेही कार्यक्रम असले, काही निवडणूक आल्या तर रिपब्लिकन पक्षाला आम्हाला जर ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये बरोबर घेतलं नाही तर रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र उमेदवार उभं करणार आणि निवडणुकीत सामोरे जाणार आहे। आपण किती गटात किती उमेदवार उभे करणार? कारण 7 गट आहे आणि झेडपीचे आणि 14 गण आहे। कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी जर नाही आम्हाला बरोबर घेतला आम्ही उमेदवार उभे करणार आहे। अजून काय सांगता येईल आपल्याला या निवडणुकीच्या बाबतीत? निवडणुकीच्या बाबतीत म्हणलं गेलं तर कारण ज्या निवडणूक येत्या त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाला बाजूला केलं जातं। कारण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिला आहे, कारण महायुतीमध्ये भाजप आहे, शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे। कारण खरा मित्र पक्ष आमचा भाजप आहे। भाजपने जर आम्हाला दावलं तर शिवसेनेबरोबर आम्ही ती करू किंवा राष्ट्रवादी बरोबर ती करून आम्ही निवडणुकीला पुढे सामोरे। स्थानिक नेत्यांशी या बाबतीत आपली काही चर्चा झाली का? आता आम्ही तालुक्यातील जे सर्व पदाधिकारी आहे रिपब्लिकन पक्षाचे व जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या बरोबर आम्ही बैठक घेऊ आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांना सुद्धा आम्ही या संदर्भात भेटणार आहोत। शाहू आंबेडकर चळवळी काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते पण नाव समजा आम्ही डिक्लेअर केलं नाही। आपलं काय सांगायचं अजून? आमचं म्हणजे महायुती आहे, आरपीआय बरोबर आहे। आरपीआयला चांगल्या ठिकाणी चांगला उमेदवार दिला जावा, परंतु शिंदे सेनेला जे एससी विभाग काम करतोय राज्यभरात शिंदे साहेबाबरोबर, त्यांनाही एक जागा द्यावी ही अगदी प्रमुख मागणी राहणार आहे। आणि ह्या 2 गणात असे सुशिक्षित उमेदवार जावेत का ते शिंदे सेना जे जरी एससी विभाग काम करतोय तो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतलाच भाग आहे आणि म्हणून त्या चळवळीला बळ द्यायचं। आणि निश्चितपणे एक सांगतो, मी एक कार्यकर्ता असा आहे की जसा मी चळवळीचा समर्थक आहे तसा तालुक्यात विठ्ठलराव पाटील लंगे समर्थक, कट्टर समर्थक या नावाने माझी ओळख आहे। आमदारांना त्रास होईल, कारण नगरपंचायत मध्ये सुद्धा महायुतीच्या काही लोकांनी राष्ट्रवादीने वेगळा संसार थाटला। ज्या वेगळा संसार थाटतो त्या पहिल्या राजधानीतून की जे प्रस्थापित आहेत ते त्यांना उभे करतात आणि महायुतीमध्ये एक वेगळी फूट पाडून त्यांना आर्थिक बळ देऊन असं केलं जातं, ते मात्र सहन केल्या जाणार नाही। कारण जी महायुती आहे, खरे जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत ते लोकप्रिय आमदार विठ्ठलराव पाटील लंगे यांच्या बरोबरच आहेत आणि बरोबरच राहणार आहेत। आणि निष्ठेने भाऊंना जशी याची आमदारकीची ताकद आहे तीच ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेतून सुद्धा मिळाली पाहिजे। तरी इथं स्थानिक स्वराज्य संस्था हातात असेल, नगरपंचायत हातात असेल, आमदारकी हातात असेल तर बरंच काही आपल्याला
कामं करून घेता येतात. आमदारांनी प्रभावीपणे कामं केलेत. आतापर्यंत एकाही आमदारानं विहाराला काही दिलं नाही. विहाराला 12 लाख रुपये दिले जातात, इथं सुशोभीकरणाला 10 लाख रुपये दिले जातात आणि प्रत्येक घटकाला इथं तालुक्यात म्हणजे महाराष्ट्राचं खरं विद्यापीठ कुठं तर मानतात नेवासा. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तिथं सुद्धा प्रचंड निधी आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी दिलेला आहे. भरीव असं काम तालुक्यात होतंय, एक ऐतिहासिक असं काम होतंय आणि त्यामुळं आम्ही सर्वच आमदारांबरोबर खंबीरपणे साथ देणार आहोत. खंबीरपणे साथ देणार आहोत या याच्यात. आणि आमदारांनी दिलेले उमेदवार, महायुतीने दिलेले उमेदवार प्रचंड मताने ते कसे विजयी होतील असं एक हे राहील. कारण बोलणाऱ्या माणसाला तिथं काय, तिथं लगेच हे होते, तुम्ही गाडा नुसतं टिपरू हा जा घेऊ. ही पद्धत विधानसभेला बी केल्या गेली, नगरपंचायत मध्ये सुद्धा राबवल्या गेली, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते चालू देणार नाहीत. कार्यकर्त्याचा गट सक्रिय होणार आहे. भाऊ म्हणजे हा महायुतीचा निर्णय आहे. खऱ्या अर्थानं आपण मागणी करायला हरकत नाही. आठवले साहेब आता मागे बोलले होते की कार्यकर्त्यांना त्या पद्धतीचं कायम सक्रिय असावं. इलेक्शनच्याच टायमाला आपण जागे होतो आणि मागतो असं नसावं. आठवले साहेबांचे शब्द आहेत ते, म्हणजे याला आपण काय या तालुक्यामध्ये तसं प्रस्थापिताला एक जबरदस्त हादरा देऊन लोकप्रिय आमदार विठ्ठलराव पाटील लंगे यांना निवडून दिलेले आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेची अशी इच्छा आहे, मी शिंदे सेना उत्तर महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रमुख या नात्याने सांगतो की महायुतीची मोठ आम्हाला अशीच ठेवायची, त्याच्यात काही होऊ द्यायचं नाही, सगळ्याला न्याय द्यायचा प्रकार करायचा. पण एससी विभाग सुद्धा डॉक्टर राजेंद्र वाघमारे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आम्ही जास्त अतिरेक मागणार नाही, पण तालुक्यात 2 पैकी 1 जागा सुद्धा शिंदे सेनेला ती प्राप्त झाली पाहिजे. आमचे अमोल भाऊ मोरे तालुक्याचं नेतृत्व करतात शिंदे सेनेचं, एससी विभागाचं. बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत. आरपीआय हा बाबासाहेबांच्या विश्वासात घेतला जाईल का आपल्याला वाटतंय का? आमदाराचं नेतृत्व असं आहे, प्रत्येकाला विश्वासात ते घेणार. कारण बाकीच्याच सांगतात ना महायुतीत बाकीचं. पंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विश्वासात घेऊन आपले उमेदवार देण्यात आले होते का आरपीआयच्या वतीने? नगरपंचायत निवडणुकीमध्ये नेवासा नगरपंचायत त्यावेळेस त्यांनी मागितलंच नाही. आरपीआयच्या वतीने कोणी मागितलंच नाही. आरपीआयच्या वतीने मागितलं नाही. आठवले साहेब त्यावरच बोलले, फार ते दूरदृष्टीचं बोलले. काही असलं ते केंद्रात काम करतात. त्यांनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांनी जागरूकता ठेवली पाहिजे. संजू भाऊ ती जागरूकता ठेवू नये, मागावं लागतंच. नाहीच मागितलं तर काय मिळणार आहे? समजा कार्यकर्ते फक्त निवडणुकीप्रती जागे होतात का असं मत आहे का? हा असं म्हणजे साहेब बोलले. आता ते तसं होऊन जाऊ नये. आपले कार्यकर्ते म्हणजे एक काही जयंतीला तालुका बरेच फिरतायत, आपल्याला काय जाणवतं कार्यकर्ते निवडणुकीप्रती जागे झाले का? समाजाची मागणी अशी आहे, निवडणुकीप्रती जरी जागे झाले तर नुसता आमचा सयाजीराव घेतला जाऊ नये. तिथं जाऊन समाजाचे प्रश्न मांडणारा, जनतेचे प्रश्न मांडणारा अशा प्रतिनिधीला जी राखीव जागा आहे त्या जागेवर ते द्यावा. याच्याशी कोणाचंही दुमत असायचं कारण नाही. आमदार साहेबाचं बी या बाबतीत दुमत नाहीये. कारण चांगल्या ऍक्टिव्ह माणसाला ते संधी दिली जावी हेच अगदी मनोमनी आहे, जनतेच्या मनोमनी, असं काही नाही. आपण काय सांगाल? काय नाही, आता रिपब्लिकन पक्षाची युती ही देशामध्ये भाजप सेना, राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेसंघ बरोबर आहे. आताच आमचे चळवळीतील जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ बनसोडे यांनी जी मागणी केलेली आहे की आपल्या तालुक्यामध्ये, नेवासा तालुक्यामध्ये जे 7 जिल्हा परिषदेचे गट आहेत ते पूर्ण ओपनमध्ये गेलेले आहेत आणि जे 14 पंचायत समितीचे गण आहेत त्याच्यात 2 पंचायत समिती गण हे राखीव झालेले आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे रिपब्लिकन पक्षाचं की आपण जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करावी, असा चांगला उमेदवार त्या ठिकाणी द्यावा महायुतीने. आणि आता जिल्हा परिषदेमध्ये आमचं समाजाचं नेतृत्व करायला कोणीच जाणार नाही. कोणकोणत्या गणातून आपल्याला उमेदवारी पाहिजे? आपला आता भानर शिवरा आणि मुकिंदपूर गण 2 गण राखीव झालेले आहेत. परंतु जिल्हा परिषदेचं नेतृत्व करायला नेवासा तालुक्यातून राखीव गट एकही नाही. परंतु आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक मागणी राहील का आम्हाला ओपन जागेवर एक तरी उमेदवार त्या ठिकाणी द्यावा, जेणेकरून आमच्या जिल्हा परिषदेमध्ये नेवासा तालुक्याचं नेतृत्व मांडायला कार्यकर्ता तयार होईल.
समाजाचे प्रश्न मांडा तयार होईल, म्हणून आमची एवढीच महायुतीला विनंती राहील. मुकिंदपूर गणात कोण उमेदवार राहील तरी आपला? गणामधून अजून उमेदवार निश्चित नाही, पण आम्ही त्या ठिकाणी उमेदवार आम्ही तयार करणार आहेत आणि इच्छुक भरपूर आहेत. पण चळवळीतला जो उमेदवार असं काम करणं असं समाजासाठी अशा उमेदवाराची आम्ही त्या ठिकाणी शिफारस करू. तरी कोणाच तरी आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. दिनानिमित्त आम्ही इथं सगळे जमलो आणि इथं भाऊ पण येऊन गेले, आमदार लंगे आणि भाभी पण येऊन गेल्या. आम्ही सगळे त्यांना अभिवादन केलं आणि यापुढे आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी इथं येऊन सगळ्या महिला मिळून आम्ही सगळे अभिवादन करत जाऊ आणि इथली सगळी वाढ करू आणि भाऊंनी दिलेले प्रमाणे आम्ही सगळं सुशोभीकरण करू आणि प्रत्येक वर्षी आम्ही इथं येत जाऊ आणि आम्ही सगळ्या जणी त्यांना अभिवादन करतो बाबासाहेबांना. कधी होऊन गेली अशी पुन्हा घडणार बी नाही आणि होणार बी नाही अशी व्यक्ती होती ना की त्याने अख्ख्या महाराष्ट्रासाठी अख्ख्या पूर्ण जातीसाठी काय केलं असं आणि काय नाही हे त्यांना माहिती. त्याबद्दल मी त्यांचे आज पूर्ण दुःखाचा दिवस आहे, पण त्याबद्दल मी त्यांचे आज खूप खूप आभारी आहे. इतकी ऋणी आहे ना, त्यांचे उपकार मी फेडूच शकतच नाही. धन्यवाद. एवढं बोलून आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिमान दिवशी मी एवढंच सांगू इच्छिते की बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलं आणि ते गेले, पण त्यांचं जे एक पान आहे ते आपल्यामध्ये आजही आहे आणि हेच पान मला वाटतं आपल्या पुढच्या पिढीने सुद्धा तसंच जागृत ठेवा. बस एवढं बोलून 2 शब्द. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण देशभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. संख्या भरपूर येत आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब जनतेसाठी, सर्व समाजासाठी बाबासाहेब रात्रंदिवस झटले आणि जे गाव कुसाबाहेर होते त्यांना उजेडात आणून त्यांना उजेड दिला आणि बाबासाहेबांनी नुसत्या महार समाजासाठी नाही तर इतर सर्व समाजासाठी बाबासाहेब रात्रंदिवस झटले. म्हणून बाबासाहेबांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो. काय सांगणार आपण? आज आपल्या देशामध्ये, अखंड देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन साजरा होत आहे. आज या ठिकाणी आपल्या नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय विठ्ठल भाऊ लंगे यांनी या ठिकाणी येऊन या पुतळ्यास अभिवादन केलेले आहे. आमचे सर्व बहुजन चळवळीमध्ये सर्व नेते आमचे या ठिकाणी, आमचे मार्गदर्शक प्रभाकर खंडागळे मामा, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस संजू भाऊ बनसोडे उपस्थित, ज्यांना आज शिंदे सेनेचा अनुसूचित जाती विभागावर त्यांची जी नेमणूक झाली, असे उत्तर अहिलानगरचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुनील वाघमारे उपस्थित, महिला भगिनी त्यांच्या सुवेद पत्नी मंगलताई मोरे, ताई रंजना, हे सर्वजण या गावातील, आताच प्रदीप भाऊ डोकणे यांनी पण या ठिकाणी येऊन या पुतळ्यास अभिवादन केलं. आणि या अभिवादन करत असताना आज आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना एक मागणी केली आमदार साहेबांना की या पुतळ्याला आपण या ठिकाणी देणगी द्यावी. या देणगीचं त्यांनी आमचा शब्द मान दिला आणि आमच्या सर्व बहुजन चळवळीच्या नेता या ठिकाणी त्यांनी आम्हाला 10 लाख रुपयाचा निधी या सभा मंडपासाठी दिलेला आहे आणि थोड्याच दिवसात या ठिकाणी काम पूर्ण होणार आहे. आजचे युवक नेते अमोल भाऊ मोरे यांनी या निधीच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चित्ररेखाटन केलेले आहे. त्या चित्ररेखाटाप्रमाणे या ठिकाणचा ह्या सभा मंडप होण्यास काही हरकत नाही, अशी मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचं सांगायला गेलं तर या देशात
संत जन्मले, महंत जन्मले, ऋषी मुनी जन्मले, परंतु बाबासाहेबाच्या जन्मानं अवघा समाज उजळून निघला, हे अघटित सत्य कोणीही नाकारणार नाही. बाबासाहेब या देशातले एकमेव महामानव आहेत की त्यांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचं कौतुक विश्वभरात होतंय. संपूर्ण विश्वात त्या संविधानाचं कौतुक होतं आणि एकमेव बाबासाहेब असे महामानव आहेत की संपूर्ण जगात त्यांची जयंती साजरी होते. संपूर्ण जगात जे हुकुमशाही देश होते ते सुद्धा इथल्या लोकशाहीचा, संविधानाच्या, बाबासाहेबाचा आदर्श घेऊन तिथं जयंती साजरी व्हायला लागली. हे जगाला दिशा देणारं असं उत्तुंग असं बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व. बाबासाहेबांनी या देशामध्ये तुम्ही किती मोठा जागतिक लेवलचा कृषी तज्ञ असू द्या, बाबासाहेब वाचल्याशिवाय त्याला काही म्हणजे पूर्णच होऊ शकत नाही. तुम्ही पाटबंधारे खात्याचा असू द्या, इथं जे वीज प्रकल्प झाले, धरण जे आले हिरकूड, हे सगळी बाबासाहेबाची देण आहे. बाबासाहेबांनी या देशामध्ये रिझर्व्ह बँक, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या ग्रंथातून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था आणि जगातली पण अर्थव्यवस्था कशी असावी असं सांगणाऱ्या जगातला अर्थतज्ञ म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेब म्हणजे काय एका समाजापुरतं, एका देशापुरतं नाही, तर बाबासाहेबांनी जगाला दिशा दिलेली आहे, विश्वाला दिशा दिली. अमेरिकेने रिसर्च केला की साऱ्या जगामध्ये विद्वान कोण, अमेरिकेने केला बरं का, कोलंबिया विद्यापीठाने. तिथं सांगितलं गेलं 1 नंबरला महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यानंतर फक्त बाबासाहेब आंबेडकर हे खरे विद्वान आहेत. आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि महिलाला तर एका फटक्यात न मागता मताचा अधिकार दिला, म्हणून शासन त्यांना लाडक्या बहिणी करते. हे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून जास्त न बोलता खरोखर म्हणजे आज लोकप्रिय आमदार इथं उपस्थित झाले. जयंतीच्या टायमाला त्यांनी घोषणा केली की बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं यासाठी 10 लाखाची तरतूद करीन आणि ती अंमलात आणली. ती तरतूद केली. ती तरतूद पूर्ण करण्यासाठी खंडागळे बाबा म्हणजे ज्येष्ठ नेते आहेत, तालुक्यातलं एक मार्गदर्शक असं फुले आंबेडकर चळवळीचं होकायंत्र म्हणलं तरी वावगं ठरू नये. आमचे संजय भाऊ बनसोडे आहेत, सुरेश भाऊ गायकवाड आहेत, अमोल मोरे युवा कार्यकर्ता आहेत, परंतु फार अभ्यासून काम असतं. असं इकडं तिकडं अजिबात नाही, तंतोतंत ज्यांची बहुउद्देशीय संस्था आहे. आणि आमचे बंधू संजय भाऊ वाघमारे त्यांचंही चळवळीत रात्रंदिवस ते चळवळीत वाहून घेतलेलं आहे. आमचे दुकानदारी करता करता व्यापारातून पण बाबासाहेबाला नतमस्तक व्हायला कधी न विसरणारे मार्कसराव वाकडे आहेत, शिवभाऊ शेरे आहेत, इथं अण्णा शेरे आहेत. आणि उपस्थित खरं तुम्ही ज्या भगिनी इथं उपस्थित राहिलात, ताई बोलल्या म्हणजे सुशोभीकरणाविषयी जी तगमग आहे, सुशोभीकरणाविषयी त्यांची जी तगमग आहे आणि तळमळ असून अभ्यासूपणे मांडतात आणि अतिशय बाबासाहेबांप्रती त्यांचे जे विचार आहेत ते निश्चितपणे आपण वाखाणण्याजोगे आहेत. त्यांचं सगळ्याच महिलांचं, या माता भगिनींचं आपण अभिनंदन करूया. आणि आजचा जो महापरिनिर्वाण दिन आहे आपण सर्वच नतमस्तक होतोय. शिवभाऊ शेरे, तुम्ही आता इथं ही जी स्वच्छता आहे महापरिनिर्वाण दिनी अशीच रोजची स्वच्छता राहू द्या. सगळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि विशेषतः सर्व कार्यकर्त्यांनी, आमदारनी तिथून मिळवलंच, परंतु अजूनही काय काय करता येईल. ताई बोलल्या आपण सुद्धा आपला सहभाग त्यामध्ये सर्वजण देऊ. तालुक्यातली जनता आपल्याला निश्चितपणे सहकार्य करील आणि असं एक आदर्श असं काम आमचे पत्रकार बादल भाऊ म्हणजे चळवळीचं एकदम असा बुलंद असा आवाज आहे. सगळ्यांचा आवाज बुलंद करणारा खरा बुलंद असतो आणि त्यामुळं त्यांची उपस्थिती मी तिकडूनच पाहिलं. संजय भाऊ, सुरेश भाऊ असतील, मामा खंडागळे मामा ते म्हणत होते पत्रकार यायचे, पण बादल आले. खरं विचाराचं बादल इथं बरसले असं म्हणलं तर काही वावत नाही. आणि म्हणून आपण बाबासाहेबांप्रती परत लाख अभिवादन करूया आणि थांबतो. जय भीम,
जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण काय सांगाल? मी असं सांगू शकतो महापरिवहन दिनानिमित्ताने की ह्या गोपाळपुरामध्ये एक 3 पिढ्याचा उद्धार झाला. बाबासाहेबांचा पुतळा, बाबासाहेबांचा विहार, अनेक हजारो लोक ह्या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात. आताच्या एवढ्यामध्ये आमदार साहेब येऊन गेले आणि शुभेच्छा देऊन गेले. त्यांची हस्ती पूजा केली आमदार साहेबांच्या हस्ती, लंगे साहेबांच्या ह्या ठिकाणी. आणि सुनील भाऊ वाघमारे 4 शब्द चांगले अगदी बाबासाहेबांच्या जीवनावर बोलले आणि जे साऱ्याच्या मन ठसले. असेच सुनील भाऊनी इथून पुढे सुद्धा त्यांचा कार्यक्रम चालू ठेवा. त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांना हार्दिक अभिनंदन करतो, ह्या गावचे अभिनंदन करतो, कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि साऱ्यांना शुभेच्छा देतो. मी माझे 2 शब्द थांबवतो. तसेच चिलखनवाडी गावाला आमदार साहेबांनी 12 लाख रुपये मंजूर केले, त्यांचेही अभिनंदन करतो साऱ्याच्या वतीनं. जय भीम, जय हिंद. हजारो पिढ्या येतील आणि हजारो पिढ्या जातील, पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यापती ह्या जन्मात आणि देशात जन्माला पुन्हा येऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भीम.